दिवशी आपण दशांश अपूर्णांक बघितला होता आपण. दशांश अपूर्णांक म्हणजे काय की समजा मी एक संख्या लिहिली अशी 8, त्याच्यापुढे एक टिंब दिला हे 2 आणि 1, तर 8 दशांश चिन्ह 21 असं म्हणतात. बरेच जण काय म्हणतात 8 दशांश 21, काही म्हणतात 8 पूर्णांक दशांश 21, काही म्हणतात 8.21. पण खरं म्हणणं काय आहे 8 दशांश चिन्ह 21. लक्षात. आता हे दशांश म्हणजे काय असते, एक संख्या आहे, एक पूर्णांक आहे, त्या पूर्णांकाचे जेव्हा आपण भाग पाडतो, त्या पूर्णांकाचे काय करतो आपण, जेव्हा भाग पाडतो तेव्हा ते दशांशमध्ये जाते. जसं की 1 आहे, मला या 1ला अर्ध करायचं आहे तर ते 0.5 लिहिले जाते, म्हणजे अर्धा होईल, म्हणजे 0.5 अर्धा. मग कधी कधी काय होते, एक पूर्णांक असते आणि दुसरा अर्धा असते, मग 1.5 म्हणजे हे 1 आणि हे अर्धा, किंवा 2.5 म्हणजे 2 आणि हे अर्धा, असंही होते. आपण जशी बेरीज करतो पूर्णांक संख्याची 413 अधिक 798, ही पूर्णांक संख्येची आपण बेरीज करतो. कशी करतो बेरीज आपण, जी नेहमी करतो त्या पद्धतीनं. 3 आणि 8 व्हायले 11, 11ची 1 या ठिकाणी घेतो, 1 हा चालला 1च्या डोक्यावर टाकतो, 1 आणि 1 2, 2 आणि 9 11, पुन्हा 1 डोक्यावर, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, हे उत्तर आलं 1211. हे झालं दशांश चिन्ह नसताना केलेल्या बेरजेचं. पण आपल्याला जर असा प्रश्न आला दशांश संख्येची बेरीज, दशांश संख्येची काय बेरीज, ती कशी करायची, तशीच करायची, फक्त चिन्ह बदलणार. बघा मी काय केलं, 2.157. आता संख्या पाहायला गेलं तर 2157 वाटावाशी संख्या आहे ही, पण ॲक्च्युली ती 2157 आहे का, नाही, ती फक्त 2च आहे. ती किती आहे, 2. आणि दशांश चिन्ह आहे 15. दशांशच्या पुढचे जे 2 अंक जे असतात ते महत्त्वाचे असतात, बाकी तिसरा चौथा पाचवा काही एवढा महत्त्वाचा नसते. आणि हे दशांश चिन्ह 1.5, आपण एक गोष्ट शिकलो होतो आपण, 1 रुपया. 1 रुपया म्हणजे किती पैसे रे, 1 रुपया म्हणजे किती पैसे, 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे. हां, 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता हे अलीकडले दशांश चिन्हाच्या लेफ्ट साईडला जे आहे ते रुपया होय. 1 रुपया येईल, 2 रुपये येईल, 1000 रुपये येईल, 2550 रुपये, किती रुपये दिले. आणि दशांश चिन्हाच्या नंतर जे आले ते पैसे होतात. ते काय होतं, मी तुम्हाला सांगितलं की पहिले 2 स्थानं महत्त्वाचे आहेत. म्हणजे किती आहेत 2 स्थानावर संख्या, 1 आणि 5, म्हणजे किती पैसे असतील ते 15 पैसे. 2 रुपये 15 पैसे. आता इथं 7 पण आहे, मग काय 157 पैसे म्हणायचे का आपण, नाही. 157 पैसे जर म्हटलं तर काय व्हायला, मग हे 2 रुपये आणि 157 मध्ये 100 पैशाचा रुपया म्हणजे 3 रुपये झाले, आणि हे वरचे 57 पैसे आहे की 3 रुपये 57 पैसे होते, पण 3 रुपये 57 पैसे नव्हतंच नाही आहे, हे 2 रुपये 1.5 एवढेच. हे पुढच्या स्थानाला महत्त्व आहे का, नाही. पण त्या पुढच्या स्थानाला जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. जसं की 3.4 मी लिहिले 8, संख्या काय आहे 3.45. ॲक्च्युली संख्या ही आहे ती, म्हणजे 3 रुपये 45 पैसे. 3 रुपये 45 पैसे. पण आपल्याला खरी संख्या सांगायची ना, ही 8B आहे म्हणजे याला पण काय व्हॅल्यू असेलच ना, मग त्याची व्हॅल्यू कधी आहे तुम्हाला मी सांगतो का. तिसरी संख्या असली, तिसरी संख्या जर 5च्या पुढे असेल, कितीच्या पुढे, 5च्या, मग ती असेल 6, 7, 8, 9, तर आपण त्या संख्येला 1 म्हणायचं. काय म्हणायचं, 1. आणि मग काय करायचं 3.45. आता ही 8 आहे ना, 5च्या पुढे आहे नाही, मग ती 1 आहे की नाही, या 45 मध्ये मिसळायचं, 46, म्हणजे हे 3 रुपये 46 पैसे खरे. हा, मागं जर असं सांग तुम्हाला, जर आता 3 रुपये 45 आणि मागचा अंक आहे 4, म्हणजे 5 पेक्षा कमी आहे ते, मग मागचा जर अंक असला तर याला मिळवायचंच नाही, फक्त 3.45 लिहायचं.
जर पुढचा असला तरच विषय होईल. जर मी आता संख्या लिहिली, काय लिहिली मी तुम्हाला सांगतो. 8.127 काय होईल सांगा बरं ती. 8.12 हां 13. हे 7चे तुम्ही एक टाका याच्यात, 5च्या पुढे गेले ना ते. मी जर लिहिलं 5.17 किती आहे 17, कारण ते 5च्या खाली आहे. हे असं तुम्हाला कॅल्क्युलेट कसं करायचं ते मी सांगालो तुम्हाला. आता हे कॅल्क्युलेशनचं झालं. हे काय एवढं आपल्याला उपयोगी पडत नाही, हे तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलं. आता आपल्याला शिकायचं मेन काय आहे, दशांश चिन्हाची बेरीज. मी लिहितो संख्या येते 4.752 याच्यामध्ये मिळवायचे 8.909 याची बेरीज करायची. आता ही बेरीज करत असताना हे दशांश चिन्ह आहे की नाही याला आपण पाहायचंच नाही. आपण समजायचं की दशांश चिन्ह नाही, मग काय करायचं, असं लिहायचं 4752. मी दशांश चिन्ह काढून टाकलं. 8,909 बेरीज करायची. आता ही बेरीज तुम्हाला येते. 2 9 2 11, 11ला हाताला इथं 5 आणि 1 6 0 97 16, 16ला हाताला 7 आणि 1 झालं वाटतं इकडे 4 आणि 1 5 आणि 8 13. बघा 9 2 11ला 1 हाताला 1 5 आणि 1 6 7 9 16 शिला 6 हाताला 1 4 आणि 1 5 आणि 8 13. किती आलं उत्तर सांग बोल. हे पॉइंट जर दुसरीकडे आला तर नाही सांगतो तुला. सध्या ह्याच्यावर पाहू आपण. उत्तर किती आलं 13,661. पण हे बिना पॉईंटचं होय. पण आपलं काय आहे तर पॉईंट आहे. तर किती संख्यानंतर पॉईंट आहे रे 1 2 3 खाली 1 2 3. आपण तसंच करायचं 1 2 3 इथं दशांश देऊन टाकायचं. उत्तर काय आलं 13,661. आणि जर खरं उत्तर काढायचं कसं काढायचं 13,66. काही एक होई. कळलं का. आणखी एक करू आपण ना. तू काय म्हणत होता आता ते दुसरीकडे जर आला तर समजा असं म्हणाय तू 3.523 राईट. आणखी म्हणणं काय तू 4.0 खाली फक्त एवढंच आहे की नाही असं म्हणाय तू. नाही हे जर दुसरीकडे आला तिथं हां असं म्हणणं आहे का. आता मला लक्षात आलं. तू म्हणणं असं आहे की 45.795 असं म्हणणं तू. काहीच विषय नाही ना. काय विषय नाही. हां कुठं तसं करतो ना. मग तसं इथं म्हणा तू तसं करू. मग हे बघा 4,579.5 ते मागं मागं जाणार. कुठं जाऊ द्या. लिहून दाखव मला लिहून दाखव. हां मला संख्या 2 चिन्ह का एकात 2 नसते. हां लिहून दाखव पूर्ण डायरेक्टली इथे. पण दुसरीकडे 3 आता हे आलं 5 2 3 आलं. हे का त्याला खोड बरं. हां चल. हां आता हे हसून थांब. 4 5 हां इथं 7 हां 9 असं म्हणाल ना तू. मग तू काय चुकायला माहिती आहे का इथं संख्या लिहिणं चुकायलं. 3.923 ही एककांक आहे नाही. ही किती आहे एकक दशक आहे. याच्यातलं एकक कोण होय 5 होय. मग एककाखाली एकक लिहा ना. दशकला इकडे काटायला लिहायचं. लिहिताना चुकायला ना तू होती. लिहिताना तू काय बघ. आता बघ पुन्हा हे 7 9 आहे तर 7 9 इथे लिहून टाकायची. 7 9 तसं कसं काय नाही. मागं मागं जाते ते. तू इथं दिला की नाही चिन्ह. तू म्हणणं असं कळलं मला. तू काय म्हणणं आहे दुसऱ्या जागेवर गेलं तर या जागेवर दुसऱ्या मोठी संख्या गेली सर एक द्या यात 2 4 3 च्या मध्ये झालं तर करायला. तो म्हणणं काय इथं आलं तर का बरं येऊ दे. आलं. आता खालची संख्या किती घ्यायची ही घ्यायची का घेतली बघा. आता हे 5 इथं 4 इथं आणि 7 इथं 9 इथं. एका खाली एकक लिहायचा दशक खाली दशक लिहा. 3 नियम पण पळायचा आपण ती. हा फक्त एका खाली एकक. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला इथं 2 अंक आहेत
इथे एकच आहे, याच्यापुढे काहीच नाही ना, मग आपण शून्य देऊन मोकळं व्हायचं. 9 द्यायची त्याचं. शून्य 9 नाही द्यायची, शून्य द्यायची, शून्य द्यायची. हां आता इथं काय झालं, इथं चिन्ह खूप झाली, इथं काय झालं, चिन्ह खूप झाले. आता आपण जरासं बदलू. आता समर्थ म्हणाल ते मी लिहितो. सांग तू काय लिहू, नाही मग मी काय सांग तू काय सांग. तुमच्याबद्दल सांग. सांग तू. 8 8. हां 8,000 घेऊ का, 8,000 घेऊ. बरं चला 8,000 घेतले. दशांश चिन्ह देऊ का आता. हो हां दिलं. पुढे किती लिहू, 5 5. ओके खाली किती लिहू, सांग रे. खाली किती लिहू तू सांग. 5,999. हां 5. हे तर त्याच्यात मिळाले किती, एकच सवायला की कमी सांग ना, कमी सांग किंवा जास्त सांग. 9,719. 200. हां ही काय म्हणजे 200 दशांश किती 3. आता बघा याचा एकक कोण होय, शून्य. याचा एकक कोण होय, शून्य. खाली शून्य दिला. याचा दशक कोण होय, शून्य. याचा दशक कोण होय, दिला खाली. याचा शतक कोण होय, 2 नाही शून्य. याचा कोण होय, 2 2 खाली 2 दिलं. दशांश तर दशांश ही नक्की सांगितली, तू 3 सांगितले ना, 3 ऐवजी तू 31 सांग. नाही 3 लिहिलं 31 लिहिले. आता इथं किती स्थान झाले दशांशानंतर, 1 2 झाले. इथं किती झाले, एकच झाला. एकाला कमी पडला, याला शून्य देऊन टाकायचं. कळालं आता बेरीज करायची, आता बेरीज करायची. 0 आणि 1 आपल्या दशांश हटवायची गरज नाही. 0 आणि 1 5 आणि 3 दशांशला दशांश, शून्याला शून्य, शून्याला शून्य, 2 ला 2 8. तिथं लय सोपं होतं. आता जरासं अलग करू आपण. नाही बेरीज वजाबाकी नंतर शिकू आपण. आता बघा 7,909 दशांश 37. ओके आता काय करतो, कमी घेतो. 38 दशांश 123. बघा आणि या इथं शून्य देऊन टाकायचं. 3 ला 3, 7 आणि 2 9, 3 आणि 1 4, 8 आणि 9 17, 17 ला 7, हाताला 1, 3 आणि 1 4, 9 ला 9, 7 ला 7. आता हे विषय काय झाला, उसनं न घ्या म्हणजे हातचं न ठेवायची बेरीज होती दशांशाच्या नंतरची. आता आपण काय करू, जिथं हातचा घ्यावा लागतो. 802 दशांश 19 आणि इथे हे करतो 93 नाही 98 दशांश इथं घेऊ आपण 79. आता हातचं घ्यावं लागते. 99 99 किती वाले, 18 ला हातचा आला 1 आणि 1 2 आणि 7 गेला, खेळ खाल्लास तिकडं. हातचा घ्यायचा विषयच पडला नाही. मग याला आपण जरासं बदलून घेऊ, हातचा घ्यायची गरज पडली पाहिजे आपल्याला. कसं बदलू आता, आता काय करू, इथं 8 घेतो हे की नाही. आता आपण बेरीज करू. तुमचं लक्ष आहे की नाही रे. 99 18 ला हातचा आला 8 आणि 1 9 9 आणि 7 16 ला हातचा आला इथं इकडे जाणार ती. 2 आणि 1 3 आणि 8 11 हातचा आला 9 आणि 1 10 10 ला हातचा आला 8 आणि 1 का आवड आहे का. आता काय करायचं, तुम्हाला मी 4 गणित देतो आणि वजाबाकी आज नाही ती सांगायची का. हां बरं 511 हां 529 याच्यातून काढायची. आता बघा तुमचा मूर्खपणा काय व्हायला माहिती आहे का. 511 म्हणून 529 कधी जातील, पण 511 519 जातच नाहीत ना. तरी करायची का, तरी करू आपण. आता या याच्यामध्ये काय होत असते, याच्यामधून जात नाही तर खालची संख्या कशी आहे, मोठी आहे आणि वरची संख्या लहान आहे. मग आपण त्याला उलट करायचं, त्याला उलट करायचं. काय करायचं, नाही तसं नाही, ऐका तुम्ही तसं राहत नाही ते. 529 वजा 511 करायची. आधी तू ऐक, आता इथून काढायची. 9 मधून 1 गेला 8 उरले, 2 1 गेला 1 उरला आणि 5 5 गेले 0 उरले म्हणजे 18 झाली. या सगळी किती झाले 18. उत्तर किती आलं 18. पण 511 मधून जर 529 गेले तर 18 येईल कसं. मग याच्या पुढे वजाचं चिन्ह लावायचं असतं, वजा 18 म्हणायचं. उत्तर काय आलं वजा 18. ते उत्तर करेक्ट होईल. उलटी अशी पण वजाबाकी करता येते, पण त्याला चिन्ह वजा द्यावं. वजाचं काऊन द्यावं लागते, कारण मोठ्याच्या पुढे संख्या कोणती आहे, मोठ्याच्या पुढे चिन्ह वजा आहे ना, मग त्याचं चिन्ह इथे द्यायचं. तुम्ही पुढे गेले तुम्हाला कळते. म्हणजे वजा 12 आणि वजा ऐक रे वजा 12 अधिक वजा 13 असे करता येत असते. मग या वजा 12ला कंस करायचा आणि या वजा 13ला कंस करायचा. या 13 आणि 12ची बेरीज करायची आपल्याला.
13 अधिक 12 3 आणि 2 5 1 आणि 1 2 आणि या दोघापुढे जे चिन्ह आहे की नाही ते चिन्ह लिहून टाकायचं झालं वजा 25 याचं उत्तर आलं हे ते पुढे शिकायचं आहे तुम्हाला ते. आता सध्या काय करा दशांश चिन्हाची बेरीज करा तुम्हाला मी 4 उदाहरणं देतो 5 द्या 5 देऊ सातच्या म्हणजे 8 कॉमा सर असं कसं लिहिले 3च देतो वेळा तुम्ही 3च करून दाखवायचे मला काय देता आता नाही घरी गेला नाही काय देता आता करून दाखवतो सरला काय सर तुम्ही बी